हॅलो गाईस, तर आज माझ्या देराची एंगेजमेंट होती, त्याच्यामुळे गाड्या वगैरे आलेल्या होत्या. पाहुण्यांना आम्ही अगोदरच समोर पाठवून दिलेलं होतं. मग आम्ही पण देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही पण निघालो. मग नवरीसाठी बुके घ्यायचा होता म्हणून आम्ही चिखलीमधून नवरीसाठी बुके वगैरे घेतला छान मस्तपैकी. आणि मग आम्ही पण चिखलीमधून निघालो थेट नवरीकडे जाण्यासाठी. मग आता चला, आता आपण कार्यक्रम कसा भारी होतो तर चला तुम्हाला दाखव. मला कार्यक्रम कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आता तुम्हाला वाटत असेल इथं काय सुरू आहे, तर इथं मोबाईलची अनबॉक्सिंग करणं सुरू होती. तर दोघं मिळून अनबॉक्सिंग करत होते. मग आपल्या नवरदेवाने डायरेक्ट नवरीला प्रपोज करून टाकलं मांडपात. मग तिथून गेलो आम्ही मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि मेन काम म्हणजे फोटोशूट वगैरे चालू झाला. मग थोड्या वेळ असं वाटलं की बुवा आपली नवरी झोपलीच काय. मग नवरीला उठवलं आम्ही. मग आम्ही पण फोटोशूट वगैरे करून घेतलं. मग तिकून आपल्या भावांची एंट्री झाली मस्तपैकी रुमाल टोपी घालून. मग त्यांचा पण व्हिडिओ घेऊन घेतला. मग नवरीला थोडं पंक्तीमध्ये वाढायला लावलं. मग त्यांना म्हटलं आम्हाला पण वाढा, आम्ही पण जेवायला बसलो. मग त्यांच्यासोबतच आम्ही जेवायला बसलो होतो नवरीसोबत. मग दोघांनी एकमेकांना घास भरवले. मग आम्ही शिदोरी घेतली, गाडीमध्ये टाकून दिली शिदोरी. मग नवरी आम्हाला बाय करता आलेली होती. मग नवरी मस्त एकमेकांना बाय करणं सुरू होतं. म्हटलं चला सोबतच घेऊन जाऊ तिला. मग तिथून आम्ही निघालो. आजी आमच्या गाडीमध्ये होती. मग आजीला आम्ही बोरगावला सोडलं. फ्रेंड पण होत्या, त्यांना पण बाय बाय केलं आणि आलो घरी यायला रात्र झाली होती. मग रॉकीसाठी दूध आणायचं होतं. मग रॉकीला दूध वगैरे दिलं. तर तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला, कार्यक्रम कसा झालाय नक्कीच मला कमेंट करून सांगा.